जे कोणाला दाखवावं असं वाटत नाही, वाचावं असं वाटत नाही, ते दाखवणं किंवा ते छापणं हीच खरी पत्रकारिता आहे. बाकी सगळा केवळ आणि केवळ जनसंपर्क आहे. जॉर्ज ऑरवेल, ॲनिमल फार्म 1984 ही ज्यांची प्रसिद्ध पुस्तकं आहेत त्यांचं हे मत आहे. आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार निखिल वागळे सर देखील जोडले गेलेत. निखिल सर, पुन्हा एकदा म्हणजे प्रत्येक आमचे जे आपल्या ज्याच्यावर आम्ही चर्चा करतोय त्यांच्याशी आम्ही बोलतोय, त्यांचं आम्ही मत जाणून घेतोय. त्यांना हेही सांगतो की गेल्या वेळेस कारवाई केली होती, तो व्हिडिओ का दाखवला, त्याचा कॉन्टेंट योग्य होता का हे दाखवण्यासाठी कारवाई केली होती. यावेळेस एक वेगळं कारण दाखवलं आहे. यावेळेसचं कारण आहे की तुमची काही कागदोपत्री पूर्तता नाही, जी खरं तर त्यांच्याच नोटीसमध्ये म्हटलं आहे की तुम्ही त्याची पूर्तता करू शकता 30 दिवसांमध्ये, पण ती करायची मुदत द्यायच्याऐवजी 30 दिवस थेट बंदीचीच नोटीस काही तासांपूर्वी देण्यात येते आणि 6 वाजेपासून चॅनल बंद केलं जातं. सर, तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे? कमलेश, नावडतीचं मीठ अळणी हां, ही म्हण माहिती आहे ना मराठीतली? हो. तुम्ही सरकारचे नावडते आहात. बाकी त्यांनी कारण काही देऊ दे. गेल्या वेळेला किरीट सोमय्याचा व्हिडिओ होते तेव्हा तुम्हाला 72 तासाची बंदी घातली, आता त्याच्यामध्ये 30 दिवसांची बंदी घातली. आता काय कागदपत्रांची पूर्तता नाही. मला असं वाटतं हे महाराष्ट्रातल्या कोणत्या तरी भाजप नेत्याचं म्हणजे बहुता किरीट सोमय्या यांचं सगळं कारस्थान असणार. त्यांनी ते लावून धरलं असणार. त्यांना ही सवय आहे. आणि समजा कागदपत्रांची पूर्तता नाही केली तर ताबडतोब कुणावर बंदी घालत नाही ना, कोर्टात पण हे होत नाही. त्याला वेळ देतात, 8 दिवस 10 दिवस महिनाभर वेळ देतात. ह्यांनी तुम्हाला वेळ दिलाय आणि वेळ देण्याच्या आधीच बंदी घातली आहे. आता पुन्हा तुम्हाला कोर्टात पाठवणं हे छळ आहे. हा चक्क तुमचा वैचारिक आणि मानसिक आणि शारीरिक छळ आहे. कारण पुन्हा तुम्ही कोर्टात जाणार, मग तुम्हाला पैसे लागणार. तुमच्याकडे पैसे असतील तरच तुम्ही जाऊ शकता. छोटं चॅनल, छोटा पेपर असं काही करू शकत नाही. ही सरळ अप्रत्यक्ष सेन्सॉरशिप आहे मोदी सरकारची, असं माझं म्हणणं आहे. आणि जोपर्यंत या देशातली जनता यांना सत्तेतून हाकलून लावत नाही तोपर्यंत हे सगळं होईल. तुम्हाला पूर्वीच्या गोष्टी सांगतो. काँग्रेस सरकारच्या काळात म्हणजे 83-84 ला गुंडूराव नावाचे एक मुख्यमंत्री होते कर्नाटकामध्ये. त्यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राची वीजच कापून टाकली होती कारण त्यांच्या विरुद्ध काहीतरी लिहिलं होतं म्हणून. म्हणजे आणीबाणी नंतर सुद्धा अशा घटना होत राहिल्या काँग्रेसच्या काळात. पण त्यानंतर काँग्रेसवाल्यांना अक्कल आली, त्यांनी फारसं काही केलं नाही. कमलेश, तुला आठवत असेल तर मनीष तिवारी जेव्हा इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर होते तेव्हाही त्यांनी सगळ्या चॅनलला नोटिसा काढल्या होत्या, पण आरडाओरडा झाल्यावर त्यांनी त्या मागे घेतल्या. तर ही सत्ताधारी पक्षाची रीतच आहे. भाजप अतिरेक करतंय एवढंच. तुम्ही लढा, मी तुमच्या बरोबर आहे. आपण बोंब मारू, आपण जनतेला सांगू की हा अन्याय आहे. पुन्हा तुम्ही कोर्टात गेलात तर याच टेक्निकल ग्राउंडवर कोर्ट तुमच्या बाजूने निर्णय देईल असं मला वाटतं. तुम्ही जाणार आहात का कोर्टात? हो, जाणार आहोत. आम्ही जाणार आहोत कोर्टात. तुम्ही लढायला पाहिजे. आम्ही कोर्टात जाणार आहोत ही आमची भूमिका आहे. मी जसं आम्ही बंदी आली त्या क्षणाला आम्ही हे आमच्या मॅनेजमेंटने आम्ही जाहीर केलेलं आहे की आम्ही कोर्टात जाणार आहोत. आम्ही ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत. गेल्या वेळेस आम्ही लढलो. गेल्या वेळेस 72 तासांची बंदी होती. 24 तासाच्या आत आम्ही दिल्ली हायकोर्टात तेव्हा जाऊन ही हिअरिंग आम्ही मॅजिस्ट्रेटच्या घरी हिअरिंग रिक्वेस्ट केली. घरी त्यांच्या हिअरिंग करून आम्ही आमची बाजू मांडली आणि ती उठवली गेली बंदी. यावेळेस आम्हाला पुन्हा न्यायालयाकडनं अपेक्षा आहे. आम्ही ती लढाई लढूच. तुम्हाला फक्त काही मला डिटेल्स सांगायचे आहेत निखिल सर, की माझ्या हातात ती ऑर्डरची कॉपी खरं तर, की ज्या आम्हाला कागदोपत्री लकवीने सांगितले होते. शोकॉज नोटीस दिली 17/11/2023 17 नोव्हेंबरला. त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष जाऊन बाजू मांडली माहिती प्रसारण मंत्रालयासमोर. आम्ही त्यांना हेही सांगितलं की ठीक आहे, जर तुम्हाला वाटत असेल की या कागदोपत्री पूर्तता करण्याची गरज आहे तर आम्ही ती पूर्तता करतो. पण तेही नाही ऐकून घेता. म्हणजे कदाचित 14 नोव्हेंबरलाच त्यांनी आम्हाला ती वेळ दिली असती तर आज कदाचित पुढच्या 4 दिवसात तो महिनाही पूर्ण झाला असता. ती पूर्तताही झाली असती. पण बरोबर त्याची वाट न बघता आज पुन्हा एका महत्त्वाच्या क्षणी त्यांनी आम्हाला थेट काही तास आधी ही नोटीस पाठवून सांगितलं की 6 वाजेपासून चॅनल बंद. कसं बघताय सगळ्या गोष्टीकडे? नाही, पण मला एक कळत नाही की तुम्हाला जर त्यांनी 14 नोव्हेंबरला नोटीस दिली आणि तुम्हाला सांगितलं की पूर्तता करा, तर पूर्तता करण्यासाठी वेळच दिला नाही. आम्हाला त्यांनी प्रत्यक्ष आम्ही त्याच्यासमोर आम्ही बाजू त्यांच्यासमोर मांडायला गेलो. आम्ही दिल्लीत जाऊन आमच्या मॅनेजमेंटने सगळी बाजू त्यांच्यासमोर मांडली की हे काय आहे. त्यांनी ज्या तिथे शंका उपस्थित केल्या होत्या त्याचं पूर्णपणे निरसन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ती बाजू ऐकून घेतली नाही. ठीक आहे, आम्ही आमचा निर्णय कळवू असं सांगितलं. आणि खरं तर या नोटीस, माझं हेच म्हणणं आहे की या नोटीसच्या ऐवजी त्यांनी आम्हाला ती वेळ देऊ शकली असते, पण ती न देता थेट कारवाईचाच बडगा उगारला आहे. हे कुठेतरी आश्चर्य आम्हाला वाटतंय त्या गोष्टीचं.
नाही, मला काय आश्चर्य वगैरे वाटत नाही कमलेश. तुम्ही सरकार विरोधी बोलता, लिहिता. तुम्ही त्या किरीट सोमय्याला चांगला अडचणीत आणलात. किरीट सोमय्या विरुद्ध जे पोलीस चौकशी चालू आहे किरीट सोमय्या प्रकरणाविरुद्ध, त्याचा कुठे निकाल आलाय अजून इतक्या महिन्यात? त्याचा निकाल लावण्याऐवजी ते तुमच्यावरच कारवाई करतायत. म्हणजे मला हे पुन्हा एकदा शूटिंग द मेसेंजर असं वाटतंय. जो बातमी देतो, जो मेसेज देतो त्यालाच गोळ्या घाला असा हा प्रकार आहे. मला काही आश्चर्य नाही वाटत. हे मोदी सरकारची सरळ सरळ सेन्सॉरशिप आहे. काही महिन्यांपूर्वी तुम्हाला आठवत असेल केरळमधल्या एका चॅनलवर त्यांनी बंदी आणली होती, जी नंतर सुप्रीम कोर्टाने उठवली. मला असं वाटतं की तुम्ही लढा, लोक तुमच्या बाजूला आहेत. लोकांना हे अजिबात पसंत नाही सगळ्या कानाकोपऱ्यात. आणि आता एक उत्तम आहे, तुमचं चॅनल नसेल तरी तुम्ही युट्यूब आहे, तुम्ही वेब चॅनलवरून पोहोचू शकता सगळीकडे, त्यामुळे तुमची बाजू मांडू शकता. माझ्यासारखा माणूस जो व्यक्ती स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्यासाठी लढलेला आहे तो कायम तुमच्या सोबत राहील हे लक्षात घ्या. म्हणजे विविध चॅनल्सची आपले मतभेद असू शकतात, वेगवेगळ्या पत्रकारांचे मतभेद असू शकतात, पण सेन्सॉरशिप हा मार्ग नाही लोकशाहीमध्ये. सर्व प्रकारच्या सेन्सॉरशिपला माझा विरोध आहे. इव्हन सेन्सॉर बोर्डाला सुद्धा माझा विरोध आहे. आजच्या काळामध्ये सेन्सॉर बोर्ड असं नेमणं आणि ज्यामध्ये राजकीय पक्षाच्या लोकांची नेमणूक करणं हा सुद्धा गाढवपणा आहे, पण तो विषय वेगळा आहे. पण सेन्सॉरशिपचा अशा प्रकारच्या मला विरोध आहे. ही सरळ सरळ मोदी सरकारची सेन्सॉरशिप आहे. तुम्ही लढा, कोर्टात जा, अजिबात घाबरू नका, हरू नका. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. महाराष्ट्रातली सुजाण जनता तुमच्या सोबत आहे. खूप खूप धन्यवाद निखिल सर या तुमच्या पाठिंबा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.